हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा पेपर 1 DC पॉवर सप्लाय पाहत आहोत. याच्यामध्ये काल आपण इंट्रोडक्शन ऑफ DC पॉवर सप्लाय आणि ब्लॉक डायग्रॅम ऑफ DC पॉवर सप्लाय पाहिलेला आहे. त्या ब्लॉक डायग्रॅममधला पहिला टॉपिक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर. सगळ्यात अगोदर येतो ट्रान्सफॉर्मर, जो की आपण वापरतो लो व्होल्टेज इज कन्व्हर्टेड इंटू द हाय व्होल्टेज किंवा हाय व्होल्टेज VTG म्हणतो मी त्याला, इज कन्व्हर्टेड इंटू द लो व्होल्टेज. ठीक आहे, किंवा व्हाईस वर्सा, म्हणजे लो व्होल्टेज इज कन्व्हर्टेड इंटू द हाय व्होल्टेज किंवा हाय व्होल्टेज इज कन्व्हर्टेड इंटू द लो व्होल्टेज. किंवा अजून एक असतो 1:1 रेशो, त्याला आपण म्हणतो. म्हणजेच काय, जे इनपुटला आहे तेच आउटपुटला देणं, म्हणजे सेम व्होल्टेज इनपुट साईडला आणि आउटपुट साईडला. तर असं कशासाठी आपण करतो, इनपुट साईडला आणि आउटपुट साईडला दोघांना पण सेमच जर व्होल्टेज असेल, म्हणजे इनपुटला जर 230 व्होल्ट असेल तर आउटपुटलासुद्धा 230च व्होल्ट मिळतं. तर असा ट्रान्सफॉर्मर का गरजेचा असतो, तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आयसोलेशनची गरज पडते, म्हणजे इनपुट आणि आउटपुट, हे इनपुट झालं आणि हे आउटपुट झालं, तर ह्यांच्यामध्ये आयसोलेशनचं काम करण्याचं जे काम आहे किंवा काम करण्याचं जे हे आहे, फंक्शन जे आहे, ते ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने आपण करत असतो. ठीक आहे, तर 230 आणि सेम आउटपुटला 230 असेल तर असं किंवा इनपुट आणि आउटपुट, त्याला 1:1 रेशो ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. तो 1:1 रेशो म्हणजे काय, जे इनपुटला आहे तेच आउटपुटला तो ट्रान्सफॉर्मर देतो. तर असा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो आयसोलेशनसाठी वापरला जातो. इनपुट आणि आउटपुटमध्ये आयसोलेशनसाठी किंवा शॉकप्रूफ सर्किट बनवण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर हा यूज करत असतो. ठीक आहे, 1:1 रेशो ट्रान्सफॉर्मर समजलं. आता त्याच्यानंतर अजून ट्रान्सफॉर्मरचे जर पाहायला गेले तर ह्याच्या व्यतिरिक्त, आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरच्या व्यतिरिक्त त्याचे अजून 2 प्रकार पडतात. पहिला म्हणजे आपलं हे झालेलं आहे 11वीला. पहिला म्हणजे कोणता आहे, तर पहिला म्हणजे स्टेप. आता जर हाय व्होल्टेज लो व्होल्टेज म्हटलं तर स्टेप डाऊन. ठीक आहे, हाय इंटू लो, म्हणजे हाय व्होल्टेजचं तो काय स्टेप डाऊन काय करील, हाय व्होल्टेजचं लो व्होल्टेजमध्ये कन्व्हर्जन करेल. आणि लो व्होल्टेजचं हाय व्होल्टेजमध्ये कन्व्हर्जन करणारा असतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, आणि तिसरा आहे तो आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर किंवा त्याला 1:1 ट्रान्सफॉर्मर असं, रेशो ट्रान्सफॉर्मर असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, त्यापैकी हे 2 जे आहेत, स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्यातला आपला जो आपण पॉवर सप्लायमध्ये यूज करणार आहे तो म्हणजे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, स्टेप डाऊन का, कारण आपल्याकडं रिक्वायर्ड व्होल्टेज जो आहे किंवा अव्हेलेबल व्होल्टेज जे आहे घरामध्ये ते असतं 230 व्होल्ट. आणि ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला वेगवेगळ्या इक्विपमेंटसाठी, जसं की मोबाईलचं एक्झाम्पल सांगितलं होतं काल तुम्हाला, तर मोबाईलसाठी तुम्हाला किती व्होल्टेज लागतं, फक्त 5 व्होल्ट लागतं. मग ह्या 230चं, आणि हे कोणतं DC, बरोबर. मग सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, तर ह्या 230चं कन्व्हर्जन तुम्हाला एक साधारण 5पेक्षा जास्त, थोडंसं 2-3 पॉईंटने जास्त, मग ते 7 व्होल्ट असेल किंवा 8 व्होल्ट असेल किंवा 9 व्होल्ट असेल, यांच्यामध्ये AC कन्व्हर्जन करावं लागेल. मग हे जे कन्व्हर्जन करतो तो कोण, तर तो असतो ट्रान्सफॉर्मर. मग ट्रान्सफॉर्मरची जर डेफिनेशन सांगायची झाली तर ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन काय होईल, की ट्रान्सफॉर्मर काय करतो, इट कन्व्हर्ट्स द व्होल्टेज लेवल्स. ठीक आहे, इट कन्व्हर्ट्स द व्होल्टेज लेवल. अजून एक गोष्ट काय आहे, आता तो व्होल्टेज कन्वर्ट करतो म्हणजे काय, तर 230 व्होल्टचं तो समजा 9 व्होल्टमध्ये कन्व्हर्ट करतो. मात्र आता ट्रान्सफॉर्मर जर पाहिला तर बेसिकली ट्रान्सफॉर्मर कसा असतो, तर या पद्धती असतो. तो काय, त्याला काय असतात, प्रायमरी वाइंडिंग असते आणि सेकंडरी वाइंडिंग असते. त्याच्यावरनं सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर हा सुद्धा असतो. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, त्याचा एक जी सेकंडरी वाइंडिंग जी आहे त्याचा एक टॅप केला जातो मध्यभागी, म्हणजे जी आपल्याला रिक्वायर्ड व्होल्टेज आहे त्या पद्धतीने. फॉर एक्झाम्पल, तुमचं 230 व्होल्ट टू 9 व्होल्टचा जर तुमचा ट्रान्सफॉर्मर असेल तर तो 9 व्होल्ट या 2 टर्मिनलमध्ये किती देईल, 9 व्होल्ट इतकं व्होल्टेज देईल. या 2 टर्मिनल्समध्ये तो काय देईल, 9 व्होल्ट इतकं व्होल्टेज देईल. आणि समजा जर आपण त्याला सेंटर टॅप काढला, की समजा आपल्याला अजून एक इकडे पॉवर सप्लाय त्याला 5 व्होल्ट लागते,
तर इथे तो या दोन टर्मिनल्समध्ये 5 व्होल्ट देईल. समजा इथे ए टर्मिनल आहे, इथे बी टर्मिनल आहे आणि मध्ये जर सी टर्मिनल असेल तर ए सीमध्ये 5 व्होल्ट भेटेल आणि उरलेले 4 हे कुठे भेटेल, बी सीमध्ये भेटेल. आलं का लक्षात? म्हणजे इथे तुम्हाला 4 व्होल्ट भेटेल आणि ह्या दोन पॉईंट्समध्ये म्हणजे ह्या पॉईंट्समध्ये आणि ह्या पॉईंट्समध्ये काय भेटेल, 5 व्होल्ट मिळेल. हा एक सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरचा एक प्रकार आहे. ठीक आहे. तर 9 व्होल्टमध्ये तुम्ही ज्यावेळेस कन्व्हर्जन करता, आता बघा इथे 230 व्होल्ट इतकं व्होल्टेज आहे आणि इथे 9 व्होल्ट इतकं व्होल्टेज कमी झालेलं आहे. मात्र जी पॉवर असते इनपुट साईडला म्हणजे त्याला आपलं पी इन म्हणू आणि पी आऊट हे मात्र कसे असतात, नेहमी इक्वल असतात. मग पॉवरचा जर फॉर्म्युला जर आपण बघितला तर पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, तर व्ही इंटू आय. आता इनपुट साईडचं जर बघितलं तर आपण त्याला काय म्हणू, व्ही इन इंटू आय इन. तसंच आउटपुट साईडचं जर व्होल्टेज पॉवर जर बघितलं तर त्याला आपण काय म्हणाल, व्ही इंटू आय. पण व्ही आऊट म्हणजे आउटपुटचं व्होल्टेज आणि आउटपुटचा करंट, बरोबर. म्हणजे जर आपण रेशो करायला गेलो तर फॉर एक्झाम्पल जर पकडायचं झालं की एक एक्झाम्पल म्हणून पकडून चालूया. आता इथे जरा सध्या 2 मिनटं इथे विसरून जावं की 230 वगैरे. मी एक एक्झाम्पल म्हणून पकडून चालू आहेत कारण आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. समजा इनपुटला व्होल्टेज आहे 100, ठीक आहे, आणि करंट आहे 1, बरोबर. 1 ॲम्पियर इतका करंट आहे, 100 व्होल्ट आहे. म्हणजे याची पॉवर किती होईल, तर 100 वॅट ही काय त्याची होईल पॉवर. ठीक आहे. तसेच आउटपुटची फॉर एक्झाम्पल इथे आउटपुट व्होल्टेज आलं 10, ठीक आहे. 10 म्हणजे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. व्होल्टेज इनपुट दिलं 100, आउटपुट भेटलं 10 व्होल्ट. तर तुमचा करंट किती असेल कॅल्क्युलेट करण्याची गरज पडेल आपल्याला. कारण का आपण का म्हटलं आहे, तर इनपुट पॉवर इज इक्वल टू काय असतं, आउटपुट पॉवर असतं. म्हणजेच काय, तर इनपुट पॉवर जर 100 असेल तर आउटपुट पॉवर किती असेल, 100च वॅट असेल. म्हणजेच काय, तर 10 इंटू 10 म्हणजे तुमचा करंट या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजे आपण एक्झाम्पल जर असं म्हटलं की इनपुटला तुमचं व्होल्टेज जास्त असेल त्यावेळेस करंट हा कमी असेल, तर आउटपुटचा करंट तुमचा काय नेहमी जास्त असेल. सांगायचं तात्पर्य काय की 230 व्होल्ट इतका जर व्होल्टेज तुमचं इनपुट साईडला असेल आणि आपण म्हणतो आहे की आउटपुटला ते 9 व्होल्ट इतकं होतं, म्हणजेच काय, तर इथे तुमचा करंट हा कसा असणार आहे जास्त आणि इथे तुमचा इनपुटचा करंट कसा असणार आहे कमी. कारण का इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर ही नेहमी कशी असते, इक्वलच असते. त्याच्यामुळं तुम्हाला इनपुटला जर कमी करंट असेल तर आउटपुटला जास्त करंट भेटणं अपेक्षित आहे. समजले सगळ्यांना. आता याच्या व्यतिरिक्त जर बघितलं आपण स्टेप अप. आता स्टेप अपचे कसा ओळखायचा डायग्रॅमवरनं, तर स्टेप अपची जी काही सेकंडरी वाइंडिंग असते ती कशी असते, मोठी असते स्टेप प्रायमरीपेक्षा. ही काय आहे प्रायमरी वाइंडिंग, ही आहे सेकंडरी वाइंडिंग, राईट. तर सेकंडरी वाइंडिंग बघा तुम्हाला जास्त दिसेल आणि प्रायमरी वाइंडिंग कमी दिसेल. आणि स्टेप डाऊनमध्ये तुम्हाला उलटं दिसेल. स्टेप डाऊनमध्ये काय दिसतं आहे तुम्हाला की प्रायमरी ही जास्त असते आणि सेकंडरी ही कशी असते कमी असते. समजलं. याच्यावर डायग्रॅमवरनंच आपण ती सांगू शकतो की हा स्टेप अप आहे की स्टेप डाऊन आहे. सिम्बॉलवर हा ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. आता आपण ह्याचं वर्किंग प्रिन्सिपल वगैरे आपण सगळं 11वीला पाहिलेलं आहे, एवढं डिटेलमध्ये आपण जाणार नाही. ठीक आहे. तर प्रायमरी जी काही व्होल्टेज असतं ते व्होल्टेज असतं छोटं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मागाचं एक्झाम्पल घेतलं तर 10 व्होल्ट इनपुटला जर असेल तर 100 व्होल्ट आउटपुटला असेल. मात्र करंट कसा असेल सांगा बरं. आता इथे करंट असेल जास्त 10 ॲम्पियर, कारण इथे आपण म्हटलं की 100 वॅट. कारण पॉवर इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर कशी असते, सेम असते. पी इन इज इक्वल टू पी आउट. म्हणजे जर इथे तुमचं 100 हे उत्तर येणार असेल तर आउटपुटला सुद्धा 100 आउटपुट किंवा वॅटेज येणं अपेक्षितच आहे. आलं लक्षात. म्हणजेच काय, इथे 10 ॲम्पियर इतका करंट असेल तर इथे किती असेल, फक्त आणि फक्त तो 1 ॲम्पियर इतका करंट असेल. म्हणजेच काय, तर आपण जरी व्होल्टेज लेवलला कन्व्हर्जन करतो आहे तरी करंट लेवलसुद्धा अफेक्ट होतो आहे. आले का लक्षात. ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन सांगताना तुम्ही फक्त असं म्हटलं इट कन्व्हर्ट्स द व्होल्टेज लेवल्स, बरोबर. म्हणजे तो काय करतो ट्रान्सफॉर्मर की व्होल्टेज लेवल कन्व्हर्ट करतो. पण व्होल्टेज लेवल कन्व्हर्ट करतानासुद्धा त्याचा जो काही करंट जे आहे, करंट जो काय इनपुट आउटपुटचा करंट आहे त्याच्यावर सुद्धा अफेक्ट झालेला तुम्हाला दिसून येतो. समजले सगळ्यांना ट्रान्सफॉर्मर. अशा पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मर यूज करणार आहे. आणि आपण जो आपल्या DC पॉवर सप्लायमध्ये यूज करणारा ट्रान्सफॉर्मर जो आहे तो स्टेप डाऊनवाला ट्रान्सफॉर्मर यूज करणार आहोत. समजले. तर स्टेप आपला जो टॉपिक आहे ट्रान्सफॉर्मरबद्दल जर सांगायचं झालं
तर त्याची पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, इट कन्वर्ट्स द व्होल्टेज लेवल. बरेचसे मुलं इथं कन्फ्युजन करतात. DC पॉवर सप्लाय म्हटलं की ट्रान्सफॉर्मर म्हटलं की ते म्हणतात की तो काय करतो, हाय व्होल्टेजचं किंवा व्होल्टेजचं कन्व्हर्जन, AC व्होल्टेजचं कन्व्हर्जन DC व्होल्टेजमध्ये करतो. इथे AC आणि DCचं काहीच नाही. हा पूर्ण वर्क होतो ACवर. ट्रान्सफॉर्मर DCवर वर्क होत नाही, ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. त्याला कोणतं व्होल्टेज लागतं, ACच व्होल्टेज लागतं. DCवर तो वर्क होत नाही, ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. कारण का, ट्रान्सफॉर्मर वर्किंग जे आहे ट्रान्सफॉर्मरचं ते म्युच्युअल इंडक्टन्सवर आहे. म्हणजे काय, तर इथे जे काही ह्या प्रायमरी जे आहेत, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग, जर आपण याचं एक्झाम्पल घेतलं किंवा नवीनच डायग्राम काढूयात आपण, ही जी काही प्रायमरी वाइंडिंग आहे ती आणि ही सेकंडरी वाइंडिंग, ह्या प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये कोणताही काय म्हणू आपण त्याला, फिजिकल कॉन्टॅक्ट नसतो. म्हणजे ही कुठेही या वायर एकमेकांना कनेक्ट नसतात. म्हणजेच काय, मग कसं काय इकडे व्होल्टेज क्रिएट होतं, समजा इकडे 230 असेल तर इकडे 9 व्होल्ट कसं क्रिएट होतं, तर कसं होतं, तर बाय युजिंग म्युच्युअल इंडक्टन्स. म्हणजे ज्यावेळेस आपण फॅरेडेचा लॉ माहिती आहे, फॅरेडेचा लॉ काय, कोणत्या एखाद्या वायरमधून करंट पास केला असता, इथून करंट पास करता तुम्ही, करंट पास केला असता त्या वायरमध्ये काय तयार होतं, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतं. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, तर इथे फ्लक्स तयार होतात, मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतात आणि हे फ्लक्स काय करतात, ह्या सेकंडरी वाइंडिंगला लिंक होतात. फॅरेडेचा दुसरा लॉ की मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादा कंडक्टर ठेवला असता, त्या कंडक्टरमधून करंट व्हायला सुरुवात होते. मग हे दुसरा रूल जो आहे तो इथे काम करतो. हे फ्लक्स जाऊन लिंक होतात सेकंडरी वाइंडिंगला. सेकंडरी वाइंडिंगमध्ये फॅरेडेचा दुसरा लॉ, मॅग्नेटिक फील्डमध्ये कंडक्टर ठेवला असता त्याच्यामधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. हा झाला त्याचा दुसरा लॉ. म्हणजे इथं तुम्ही करंट पास केला म्हणजे इलेक्ट्रिक सिग्नल इज कन्वर्टेड इन द मॅग्नेटिक फील्ड, आणि दुसऱ्या सेकंडरी वाइंडिंगला काय झालं, मॅग्नेटिक फील्ड इज कन्वर्टेड इन द इलेक्ट्रिक सिग्नल. समजलं, या तत्वावर तो चालतो. DCला मात्र कोणतीही फ्रिक्वेन्सी नसते, कोणताही अल्टरनेटिंग करंट नसतो, म्हणजे चेंजिंग करंट नसतो. त्यामुळे DCमधून तुमचा काय म्हणू, व्हेरिएशन्स ऑफ करंट फ्लो होणार नाही आणि त्याच्यामुळं म्युच्युअल इंडक्टन्स ही प्रोसेस DCमध्ये वर्क होणार नाही आणि म्हणून DCला ट्रान्सफॉर्मर तुमचा वर्क करत नाही, तो म्युच्युअल इंडक्टन्स क्रिएट करत नाही. ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे तो काय करतो, ACच वर्क करतो. म्हणजे ट्रान्सफॉर्मर म्हटलं का फक्त ACच लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं तुमचं कन्फ्युजन होणार नाही की बाबा DCवर तो AC इंटू DC, बरेचसे मुलं ते म्हणतात. त्यासाठी आपण नेक्स्ट टॉपिक जो बघणार आहे तो रेक्टिफायर, तो AC इंटू DC करतो. सध्या ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, तर फक्त आणि फक्त ACच लक्षात ठेवायचं. इनपुटला AC आणि आउटपुटला सुद्धा AC. फक्त काय, इट कन्व्हर्ट्स द व्होल्टेज लेवल्स. आणि अजून एक गोष्ट काय लक्षात ठेवायला सांगितली तुम्हाला, इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर ही कशी असते, सेम असते. समजलं सगळ्यांना. तर या ठिकाणी आपण ट्रान्सफॉर्मर हा टॉपिक जो आहे तो या ठिकाणी संपवतो आहे. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला रेक्टिफायर हा टॉपिक स्टार्ट करायचा आहे. ठीक आहे. तर ट्रान्सफॉर्मरबद्दल 12वीसाठी काही डिटेल्समध्ये जास्त विचारलं जात नाही आणि जरी विचारलं तरी 11वीच्या आपल्याला पूर्ण डिटेल्स माहिती आहेत. ठीक आहे. आणि त्या आपण इतकं जरी लिहिलं डायग्रॅमॅटिकली, इट्स थ्री टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप, स्टेप डाऊन अँड आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर वगैरे वगैरे, आणि त्याच्यानंतर त्याची डायग्रॅम काढली, त्याच्यानंतर त्याच्या डेफिनेशन दिली, इट कन्व्हर्ट्स द व्होल्टेज लेवल वगैरे, आणि इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर सेम असते, एक एक्झाम्पल दिलं तरी खूप होईल. ठीक आहे. ठीक आहे. तर मग इथं आपण थांबतो आहे. उद्याच्या लेक्चरला आपण रेक्टिफायर या टॉपिकला भेटूया.